नमस्कार मित्रांनो, 5 स्टार IT हब मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मी. आज आपण पाहणार आहे Amazon लिनक्स मशीन कशी तयार करायची आणि त्यावर अपाचे वेब सर्व्हर म्हणजे HTTPD कसा इन्स्टॉल करायचा. जर तुम्हाला क्लाउड किंवा AWS मध्ये करिअर करायचं असेल तर ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये विंडोज सर्व्हर क्रिएट कसा करायचा हे शिकलो होतो आणि तो जो सर्व्हर आपण जो क्रिएट केला होता तो आपण मुंबई रिजनमध्ये केला होता. आजची लॅब पण आपण मुंबईमध्येच करणार आहे. मी जसं करेल तसं तुम्ही फॉलो करा मला, ठीक आहे. आणि जेणेकरून तुमचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. बायचान्स तुम्ही सर्व्हर दुसरीकडे क्रिएट केला आणि जर बायचान्स तुम्ही विसरून जर गेला तर तुमचे ते ऑटोमॅटिकली चार्जेस लागू शकतात. त्यामुळं जिथं तुम्ही सर्व्हर क्रिएट करता तिथंच तुम्हाला जाऊन तिथून तुम्हाला टर्मिनेट करणं गरजेचं आहे. चला, आपण अशा भरपूर सर्व्हिसेस पाहणार आहेत येणाऱ्या लेक्चरमध्ये. आपण भरपूर इथे तुम्ही जर ऑल सर्व्हिसवर जर गेलेत तर तुम्हाला भरपूर साऱ्या सर्व्हिसेस पाहायला मिळतील. हे आपण भरपूर साऱ्या सर्व्हिसेस करणार आहेत येणाऱ्या लॅबमध्ये. तर आता आजचा सेकंड व्हिडिओ आपण लिनक्सचा करत आहे आपण, ठीक आहे. तर आपण एक सर्व्हर क्रिएट करतो लिनक्सचा आणि त्याच्यावर वेब सर्व्हर इन्स्टॉल करू. आपल्याला सेम तीच ट्रिक फॉलो करायची आहे. लॉन्च इन्स्टन्स करायचे. मी मुंबई सिलेक्ट केलेलं आहे, आता लॉन्च करतो, ठीक आहे. आता आपण एक सर्व्हरला आपल्याला नाव देऊ लिनक्स सर्व्हर. स्क्रोल करून खाली यायचं आपल्याला. आपण विंडोजचा केला होता, आता आपल्याला ॲमेझॉन लिनक्सचे करायचे आहे, ठीक आहे. आणि फ्री टियर इलिजिबलच ठेवायचे. हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायचं आहे. जर विसरून जर गेले तर तुमचे प्रॉब्लेम होऊ शकतो. स्क्रोल करून खाली यायचे, ठीक आहे. T2 मायक्रो ठेवायचे. खाली येऊन एक की पेअर आपल्याला क्रिएट करायची. आता आपण एक की क्रिएट करू. न्यू की ऑलरेडी एक्झिट दाखवतीये लिनक्स, ठीक. आणि आपण विंडोजमध्ये आपण SSH करतो, बरोबर, राईट. PEM आपल्याला PPK करायची. क्रिएट की पेअर. आता ही की तर डाउनलोड झालेली आहे लिनक्सची. आपल्याला खाली यायचं आहे, एडिटवर क्लिक करायचं आहे. सेम आपल्याला डिफॉल्ट ठेवायचं आहे. सबनेट पण आपण कुठल्याही डेटा सेंटरमध्ये आपण सर्व्हर क्रिएट करू शकतो. आता चला आता मी 1A मध्ये सिलेक्ट करतो. 1A मध्येच मी सर्व्हर क्रिएट करतो. आपल्याला ऑटो असाइन IP एनेबलच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक ग्रुप क्रिएट करू आपण. स्क्रोल करून खाली यायचं आहे. आता लिनक्सच्या केसमध्ये आपण 2 वापरतो, SSH वापरतो आणि आपल्याला एक इंटरनेटसाठी आपल्या सर्व्हरवर एक HTTP पोर्ट अलाव करावा लागेल. आणि एनिवेअर करायचं. कस्टमच्या जागी आपल्याला एनिवेअर करायचं जेणेकरून माझं सर्व्हरवर इंटरनेट चालेल. स्टोरेज लिनक्सच्या केस विंडोजच्या याच्यामध्ये 30 GB मिळतं आणि लिनक्सचा आपण सर्व्हर क्रिएट करत असेल तर बाय डिफॉल्ट 8 GB मिळतं स्पेस. आपण तुम्ही वाढवू शकता वाढवायचं असेल तर, पण सध्यासाठी 8 GB सफिशियंट आहे आपल्याला. स्क्रोल करून खाली आलं तर ह्याच्यामध्ये काही सेटिंग वगैरे काही करायची नाही एक्स्ट्रा. आणि आपण नंबर ऑफ इन्स्टन्स सर्व्हर मला एकच क्रिएट करायचं आहे, तर मी किती पण सर्व्हर क्रिएट करू शकता, ठीक आहे. आणि लॉन्च करायचं आहे. आता सर्व्हर लॉन्च होते आता माझा. आता आपण जाऊन चेक करूया. इन्स्टन्समध्ये जायचंय. आता आपला सर्व्हर रनिंग दाखवतोय. आपण T2 मायक्रो घेतला होता. आता स्टेटस चेकमध्ये इनिशियलाइज दाखवतोय. जोपर्यंत आपण इथं 2x2 येत नाही किंवा 3x3 येत नाही तोपर्यंत आपण सिस्टमचा ऍक्सेस घेता येणार नाही. आपण लिनक्स मशीन आपण जेव्हा क्रिएट करतो विंडोज जेव्हा आपण लिनक्स मशीन बनवतो, पण हे लिनक्स ऍक्सेस करण्यासाठी लिनक्स मशीन ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला पुट्टीची आवश्यकता असते. आपल्याला पुट्टी
सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागेल. पहिलं तुम्ही पुट्टी डाउनलोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, हे पुट्टी इथून डाउनलोड करा. ठीक आहे, ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे आता परत डाउनलोड नाही करणार मी. आणि दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ते पुट्टी जेन. ठीक आहे, पुट्टी जेन तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा की लिनक्स मशीन तुम्हाला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला हे दोन सॉफ्टवेअर गरजेचं आहे. आपण एकदा रिफ्रेश करून चेक करू की सर्व्हर इनिशियलाइज झाला की नाही. थोडासा वेळ लागेल जरा. तोपर्यंत आपण लिनक्स मशीनला आपण सिलेक्ट करून त्याच्या बेसिक सेटिंग एकदा चेक करू. आपण बेसिक सेटिंग चेक करतो बघा, पब्लिक आयपी आणि प्रायव्हेट आयपी यांनी ऑटोमॅटिकली घेतला. पब्लिक आयपी 13.201.71.50 पब्लिक आयपी घेतला. या पब्लिक आयपीने आपण सिस्टम ऍक्सेस करणार आहे आणि त्याच्या आतमध्ये प्रायव्हेट आयपी त्या सिस्टमचा. आणि आपण ग्रुप वगैरे जो क्रिएट केला होता तो सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण जाऊन चेक करू शकतो. आता तुम्ही जर खाली आला सिक्युरिटी ग्रुपमध्ये तर तुम्ही लिनक्स ग्रुप यावर क्लिक करून एडिट इनबाउंड तुम्ही जे पोर्ट अलाव केले होते ते तुम्हाला इथं दिसतील. तुम्हाला एक्स्ट्रा पोर्ट अलाव करायचा असेल तर तुम्ही एडिट इनबाउंड मध्ये जाऊन तुम्ही सेटिंग चेंज करू शकता आणि सेव्ह करायला विसरू नका. आता आपण एकदा जाऊन चेक करूया की सर्व्हर चालू झाला की नाही. रिफ्रेश करून एकदा पाहू. इनिशियलाइज होईल आता लगेच. तोपर्यंत आपण जी की आपण डाउनलोड केलेली आहे बघा 2x2 चेक पास झालेला आहे. आता आपण सिस्टमचा रिमोट घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हा जो पब्लिक आयपी आहे त्याला कॉपी करायचा आहे. ठीक आहे, आता जी की जी आहे आपण जी डाउनलोड केलेली आहे ती आपल्याला पहिल्यांदा ओपन करायचं. आता पहिल्या सर्वात प्रथम आपल्याला पुट्टी जेन जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. तुम्ही पण पुट्टी जेन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या तुमच्या सिस्टममध्ये. याच्यासोबत अँटीव्हायरस वगैरे काही गरज नाही आहे, त्यामुळे फक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. ठीक आहे, आता हे माझं पुट्टी जेन सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आहे, त्यामध्ये मी पहिल्यांदा लोड करतो. त्याच्यानंतर ही लिनक्स की मी जी क्रिएट केली होती आपण ती त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहे आणि इथं ऑल फाईल सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, आणि ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर सेव्ह प्रायव्हेट की येस. इथं आपण अजून एक न्यायचं अपडेट की. ठीक आहे, अपडेट की आलेले आहे. आता हे क्लोज करायचं. ह्या फाईलमधून आपण अपडेट की आलेली आहे. आता आपण पुट्टी सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. पुट्टीसाठी पहिल्यांदा सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल करावं लागेल मला. मी इन्स्टॉल केलं नव्हतं तर इन्स्टॉल करून घेतो पुट्टी. आता पुट्टी माझे डाउनलोड झालेला आहे, इन्स्टॉल पण झाला आहे. एकदा मी ते ओपन करतो. ओपन केल्यानंतर इथं होस्ट नेमच्या जागी पब्लिक आयपी पेस्ट करायचा. त्याच्यानंतर SSH वर क्लिक करायचं, ऑथवर क्लिक करायचं, क्रेडेन्शियल. त्याच्यानंतर प्रायव्हेट की ह्याच्यामध्ये तुम्ही ती सेकंड नंबरची जी की आहे अपडेट की मी जी ही केली होती सेव्ह केली होती ती इथं ओपन करणार आहे. ठीक आहे, आणि इथं ओपन करणार. येस करायचं आहे. आता सिस्टमचा आता लॉग इन तर झालेला आहे आपला. आता ह्यावर मला लॉग इन करावं लागेल. पहिल्यांदा सिस्टमचा युजर नेम EC2-user युजर नेम टाकून लॉग इन करणं गरजेचं आहे. सुपर युजर त्याला मी परमिशन देतो. ठीक आहे, सुडो
माझा सिस्टम अपडेट झालेला आहे आणि आपण आता HTTPD इन्स्टॉल करणार आहे, वेब सर्व्हर इन्स्टॉल करणार आहे आपल्या सिस्टमवर. तुम्हाला ही कमांड टाकायची sudo yum install httpd-y आणि एंटर करायचं आहे. आता वेब सर्व्हर ह्या सिस्टमवर इन्स्टॉल व्हायला चालू झालेला आहे. आता HTTPD तर इन्स्टॉल झालेला आहे, तर ही सर्व्हिस पहिल्यांदा स्टार्ट करावं लागेल. तर ही सर्व्हिस पहिल्यांदा स्टार्ट करायची sudo systemctl start httpd आणि एंटर करायचं. आता ही सर्व्हिस स्टार्ट झालेली आहे, तर आपल्याला ती एनेबल करायची. अजून एक कमांड टाकावं लागेल sudo systemctl enable HTTPD स्पेस HTTPD. ठीक आहे. आता ही सर्व्हिस स्टार्ट झालेली आहे आणि एनेबल केलेली. आपण एकदा चेक करू की HTTPD सर्व्हिस त्याचा स्टेटस. ठीक आहे. आता माझी सर्व्हिस जी आहे ती ऍक्टिव्ह दाखवते, रनिंग दाखवते. आपण आता जाऊन गुगल ब्राउझरला जाऊन एकदा चेक करू माझं HTTPD वर्किंग करते की नाही करत. आता हा आपण जो कॉपी पेस्ट करणार आहे पब्लिक IP, हा जो पब्लिक IP कॉपी करणार आहे आणि मी दुसऱ्या ब्राउझरला जाऊन पेस्ट करणार आहे. ठीक आहे, इट्स वर्क. आता HTTPD आता बघा सर्व्हर इन्स्टॉल पण झाला आणि आता प्रॉपर वर्क करायला पण चालू झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेब सर्व्हर इन्स्टॉल करून एक बेसिक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करू शकता. तर तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता ही लॅब तर पूर्ण झालेली आहे, पण आता आपण हे पहिल्यांदा टर्मिनेट करणं तेवढंच गरजेचं आहे. आता हा सर्व्हर मी क्रिएट केलेला आहे. लॅब झाली असेल तर आठवणीने तुम्हाला टर्मिनेट करायचं आहे. ठीक आहे. आपण स्टॉप पण करू शकतो, पण प्रत्येक टाइमला आपण वेगवेगळी लॅब घेत आहे, त्यामुळं गरजेचं मला वाटत नाही. त्यामुळे मी हा टर्मिनेट करत आहे. तर मित्रांनो, आज आपण Amazon लिनक्स मशीन तयार कशी करायची आणि त्यावर अपाची वेब सर्व्हर कसा इन्स्टॉल करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, 5 स्टार IT हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत जय हिंद.